छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेसाठी प्रशासनाकडून व्यापक तयारी करण्यात आली। या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी प्रशासनाने केलेल्या पूर्वतयारीची माहिती देत नागरिकांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवून अचूक आणि अद्ययावत मतदार यादी तयार करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे। जिल्हा प्रशासनाने पूर्ण तयारी केलेली आहे। जिल्हा प्रशासनाच्या मार्फत प्रत्येक मतदान केंद्रासाठी एक BLO मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बूथ लेवल ऑफिसर नेमले गेलेले आहे। ते आपल्या जिल्ह्यात 3264 आहे। तसेच 10 BLOंच्या मागे एक सुपरवायझर नेमलेला आहे आणि आपलं पूर्ण जिल्ह्यात ते 326 आहे। आणि त्याच्या व्यतिरिक्त 3 ते 4 सुपरवायझरच्या मागे एक AERO नेमलेला आहे आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये एक ERO पण आहे जो फायनल डिसाइडिंग ऑथॉरिटी आहे, इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसर। आणि हा एक्सरसाइज मोठा असल्यामुळे BLOंना मदत करण्यासाठी 4047 सहाय्यक सुद्धा नेमणूक करण्यात आलेला आहे। याच्या व्यतिरिक्त प्रत्येक मतदारसंघात आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मदत कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे। तसेच 1950 टोल फ्री क्रमांक पण सुरू केलेला आहे, ज्या ठिकाणी मतदार कोणताही शंका कोणताही प्रश्न असेल तर तिकडे ते डायल करून ते निवारण करू शकतात। आणि आतापर्यंत आपल्या जिल्ह्यात जवळपास 80% एन्युमरेशन फॉर्म डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे आणि 50% आपला डिजिटायझेशनचं काम पूर्ण झालेलं आहे। आपल्या संपूर्ण जिल्ह्यात याच्यासाठी 9 मतदान नोंदणी अधिकारी ERO, 90 सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, 326 सुपरवायझर्स, 3264 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, 4047 सहाय्यक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, असा एकूण 7736 अधिकारी व कर्मचारी जिल्ह्यात SIR साठी काम करत आहे। BLO त्यांच्या पार्टमध्ये त्यांच्या बूथच्या एरियामध्ये असणारा प्रत्येक घरी भेट देईल आणि जेव्हा BLO एखाद्या घरी आल्यावर मतदार जो आहे आलेला BLOंना एन्युमरेशन फॉर्म भरून घेण्यासाठी पूर्ण मदत करायच्या। त्यांना जो काही माहिती लागणार आहे, जो काही तपशील लागणार आहे ते द्यायचं आणि त्यांच्या कुटुंबातील असलेला सर्वांच्या माहिती त्या कुटुंबातील एक अडल्ट व्यक्ती करू शकतात। आणि एन्युमरेशन फॉर्म भरताना त्यांच्या मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे 2002 मध्ये त्यांच्या स्वतःच्या या त्यांच्या इमिडिएट फॅमिली मेंबर आई वडील या आजी आजोबा तो त्यांच्या तपशील एन्युमरेशन फॉर्म मध्ये भरायच्या आणि भरून BLO कडे द्यायच्या। आणि BLO जो आहे हे सर्व भरलेला व्यवस्थित आहे का चेक करून एक कॉपी त्यांच्या स्वतःकडे ठेवायच्या आणि एक कॉपी एक्नॉलेजमेंट म्हणून मतदारांकडे पण द्यायच्या एन्युमरेशन फॉर्म पोच त्याला देणार। येस।